दे सोडून. विषय अशा रीतीने आम्ही आज आई काळूबाईचं दर्शन आमचं पूर्ण झालेलं आहे. बोल त्या मांडरच्या काळीचं. हे काय आम्ही चाललो आहे आता काळूबाईला पावसामध्ये. पाऊस जोरात चालू आहे तरी आम्ही हार नाही मानली टू व्हीलरवर. बाकी सगळी पोरं हागली पण आम्ही चौघच आता चाललोय. आता बघा कंटिन्यू करा ब्लॉग आमचा. कसं आवडला तर नक्की लाईक करा. आम्ही हार मानणार येत नाहीये. बाकी सगळी पोरं हारली पण आम्ही नाही हारतो. चौघच जण चाललो आहे. अर्ध्यांनी तर फोन उचलले नाही. अर्धे म्हणते ते फोर व्हीलर पाहिजे. हा बाकी दोघं जण पुढे गेले. भेटलो त्यांना लवकरच आता. ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकलो होतो त्यामुळं आम्हाला नाही जाता आलं. 5 मिनिटं थांबा भेटू त्यांना लगेच. ओव्हरटेक करू त्यांना पण आम्ही. पोरं म्हणली पाऊस आहे येणार नाही फोर व्हीलर पाहिजे. पण आम्ही टू व्हीलर वर आलोय डेअरिंग करून आणि पाऊसच पडत नाही. एकदम थोडा मोडा चालू आहे. आता बाकी पुढं काय होते काय माहिती नाही. वाह क्या मुस्कुराहट है. पोरं 4 झाली. ब्लॉग बनवायचा. आता बघा ब्लॉगच दाखवतो तुम्हाला काय असतं ब्लॉग. अर्धे जण चार्जिंग मध्ये झोपून गेले परत उठले नाही. आम्ही चौघच जण ब्लॉग बनवायला मांडर देवी काळूबाईला. चला तेच भाऊ बोलले ते पाऊस असतोय त्यामुळे पण रेनकोट घालून आले सगळे. पण पाऊस तर द्यावाच्या कृपयाने अजूनपर्यंत नाहीये. आता आमचे 2 पंच कुठे गेले काय माहिती. आमच्याकडे आहे बुलेट. आमच्याकडे आहे ऍक्सेस त्यामुळे ते जोरात गेले. गाठू आम्ही त्यांना लवकर. अख्खा अनकट ब्लॉग असणार अनकट. बघा आता तुम्ही. चला आता आमची पोरं बॉम्बेच्या पुढे गेलीच वाटतं. बॉम्बेला आला पण पोरं काही दिसेना. वातावरण जाम. थांबली पाहिजे आता काय माहिती काय गाईस. तर बघू शकता आता आपण वन साइड बोगद्यामध्ये. तरी तिने टोल नाका आलेला आहे. पण आमचे बंदे का अजून आम्हाला भेटले नाहीयेत. आता बघू टोल नाक्याच्या पुढे जर थांबले असेल तर थांबले असेल. पोरं का आता आम्हाला सापडा ना. हळू चालवा गाडी म्हणून आता आम्ही एवढा फास्ट चालले तरी सापडा ना. एवढे जोरात आलं ना आता आम्ही काय सांगतो. 70-80च्या खाली गाडी नाही तरी एवढे जोरात गेले. वडल्या रोडला पण काहीतरी खायला जायला थांबल्या असतील हे सुट्टीमध्ये. काही सांगू नाही शकत आता. हो जयदीप पुचेकर तर 30 रुपये घेऊन आलाय खिशात आणि म्हणते त्याला काय मांढर देवीला जायचं. आता काय 30 रुपयामध्ये जायचंय त्याला मांढर देवीला. काय त्याला आपल्या इथल्या कमानीच्या इथं नेऊन आणायला पाहिजे. दाखवतो तुम्हाला आता कोण येतो. जयदीप पुचेकर 30 रुपयामध्ये मांढर देवी आणि घेऊन आलाय बुलेट. काय बोलला त्याला. रोडला डेंजर आहे. रोड खराब आहेत भावांनो. मग अशी आम्ही आता सांग आपली गाडी कमी बोट झाली आमची. 4 बाजूनी पाणी. तुम्हाला ते कॅप्चर करायचं विसरलं नेमके आम्ही. कॅप्चर करायचे आमचे फोन गेले असते. आता हे बघू आता पुढे रोड चालू आहे. रोड बघू शकता तुम्ही.
भावांना आता इथं कुठेतरी हे थांबलेले दिसते ना आपल्याला बघा. जेव्हा आपला नारायणपूरचा फाटा आहे, रोड तर बघू शकता तुम्ही. इकडं कुठेतरी थांबलेले दिसतील हे. नारायणपूरच्या फाट्याला थांबले म्हणले. चला गुरुदेव दत्त दिसा नाही. ओ दिसला दिसला बघा. बघा दिसला, एक बंदा दिसला बघा. कुठे आहे ह्यो? बघा हा बघा, जयदीप कुचेकर 30 रुपये घेऊन आलाय आणि बुलेट घेऊन आलाय. यो जयदीप कुचेकर आणि त्याची गाडी. जयदीप अरे मागणं पुढ नाही का, अक्क पाणी अंगावर. जयदीप कुठे करा करतोय गाईच. ही त्याची गाडी आहे आणि 30 रुपये घेऊन आलोय. अरे मोने आमच्या ब्लॉग मध्ये हाय कर. हॅलो सिलुलुलु. काळूबाईला चाललोय, काळूबाई दर्शन घेणार आहे आणि मन प्रसन्न करणार आहे. आणि तुझं नाव सांग की काय पण. माझं नाव जयदीप, हे सगळे मला मोने बोलतात. तर यो म्हणला महाबळेश्वरच म्हणले. महाबळेश्वर चहा प्यायचा वेळ झालेला आहे. आता चहा पिऊन निघलेलो आहे गाईज आम्ही. त्याला काय म्हणलं कोण माईक घेऊन ये म्हणलं. जरा कुकर झालं ब्लॉग मध्ये सांग तुझं नाव घे. ब्लॉग त्याला एक लिंक हे शाउट आउट का. आणि लिंक देतो, सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि लिंक करा. आता 30 रुपये घेऊन या, बुलेट घेऊन या, 30 रुपये घेऊन या. मोहन आहे भाऊ आणि त्याची बुलेट. कुठं बसायचं बघा, सगळं करू आता. ए भाई पगार मोहन आहे. पिला बिला घेऊन जवळ आहे लय जवळ. अरे तिथं किती आहे माहिती का, 1.5 तास अजून ते त्यांना म्हणून सुट्टी. आता आम्ही महाबळेश्वरला चाललोय. चला. वर मार्गे चाललेलो आहे आम्ही जायच. मोहन भाऊचा पगार. काय होतं मोहन? आम्ही नेकलेस पॉइंट पहिली बघणार आहे आणि तिथे पुढे आई काळूबाईच्या दर्शनाला जाणार आहे. बोल मांढरच्या काळीचा. अशा रीतीने गाईज आता आम्ही नेकलेस पॉइंट वर आलेलो आहे. बघ हे मोहन नेकलेस पॉइंट. चॅनल वरती स्पोकन इंग्लिश कशी लोकांची आवड. बुकड बापाचे पैसे काढतायत. बोल की बोल, आहे झालं काहीतरी आठवलं असेल बोल. गॅलेक्सी आहे यार. 59 पुणे अँड गॅलेक्सी आहे. दोघांची आम्ही मेंबरशिप घेतली. भावांनो कशी हे भाऊ सटकत इथं. विषय सटकले की डायरेक्ट धरणामध्ये फुल मारामध्ये. सत्याची आई काळूबाई लक्ष ठेव पोरा मारांवर. बघा भाऊ देवीने तर आतापर्यंत आपल्याला साथ दिली आहे. कारण तिचा सेवक आलाय मोने आमचा. कसं आहे तिकडे सेवक बोल त्या मांडळच्या काळीचं. सांगते असा विषय नेकलेस. वाव नेकलेस बघा कसा आहे विषय. डेंजर आहे. नावात
अरे विषय रे पलटी विषय. गाईज नेकलेस पॉइंट. आता इथं कोणाच्या लाईफ मधली सिया गोयल दिसते का बघा, जी इथनं तुम्हाला उतरून देईल. कोण आहे का बघा ह्याच्यातली. काय नाव नाही रे आपण मी यांची सोबत नाही आलो. अरे बघ की असं नेकलेस. आजूबाजूची शेतीवाल्यांची प्राइस खूप खराब होतं. गाईज डेंजर विषय चालू आहे इकडे रापचिक मध्ये. कॉमेडी सीन कॉमेडी सीन कॉमेडी सीन. चालले तिथं बघा बघा लाजत काजत फोटो काढते ते. त्यांच्या हातात हात घेऊन. आणि इथं हे बघा फोटो काढते त्यांनी पोराला सोडून दिलाय. तर आम्हाला कसं तरी वाटतंय आम्ही 4 पोरं इथं थांबलो आणि ते कपल सोबत येत तर. अरे इथं हे पोराची जिंदगी बघा पण याच्यावर नवरा बायको फोटो काढण्यात व्यस्त आहे. त्याची छत्री बित्री उलटी व्हायला लागली. छत्री लावून बसले बघा तो. पोरगं उडून जाणार आहे आता. आई शपथ. चला आता जायचं का मग. चला चला. चले चला. आता पुढच्या आता आहे ना गाईज आम्ही एक पान खातो. आम्ही कोणतं फालतं व्यसन करत नाही, फक्त पान खातो. आहे फक्त पान विषय, बाकी काही नाही. पानाचं नाद आहे तो पण आता ह्याच्यामुळे लागलाय आम्हाला. मी काही करत नाही. काय करते फक्त हे करून बघतो बस. हे तोंड बघा याच्यामुळे आम्हाला पानाचा बाबा नाद बघा लागला. एवढी नाही तर सवय नाही मध्ये पण कसं फिरायचा काय आनंद पाहिजे. बघा बघा कसे आहे भाऊ वाढे विषय. नाही. यो मार खायला लावणार आहे माणसं तरी गाईच. काहीच नाही भाऊ. रुद्र साळवीचं गाव आहे भोर मार द्यायचा फुल चोप विषय पाठ पाठ. रुद्र साळवे फोन उचलत नाही, 2 फोन केले. आणि रात्री म्हणतो डामाडम याव करू ट्याव करू, सकाळी म्हणतो काय करू काय करू, असे विषय भाऊ त्याचा. बघून घ्या तुम्ही आता. कुचेकर रेनकोट घालून सीट पुसतोय. गाडीची काळजी घे ना, आपलं काम आहे मी ते करतोय. पुसते कशाला पावसाची गाडी भिंडरचे. घरी जाऊन काहीच आता आपण थोडंच जवळ आलेलं आहे. हे बघ कसलं वाढीव वाटतंय. सुजले हे बघ कसलं दिसतंय. देवाच्या कृपेने पाऊस नाहीये. आता ऊन आलं. सूर्या भाई कमी. तुम्हाला आता धबधबे धबधबे दिसते ते पण खूप वरती येत ते तिकडं. आम्ही पांढर देवीच्या काळूवरच्या घाटाला चढायला सुरुवात केलेली आहे. रोड थोडा डेंजर आहे. आता कुठपर्यंत डेंजर आहे ते सांगू शकत नाही. ठरवलं होतं ना आम्ही आलो. चौक का होईना पण आलो ना. 4 व्हीलर ओनली 2 व्हीलर. चलो. डिंग 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 डिंग. रोड डेंजर आहे. जयेश भाऊ बोलला आता पाऊस जोरात चालू आहे, पण म्हणलं आता काय यायचं तर यायचं. बाय 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 बाय. बघा अशी गाड्या बिड्या भिजून जाते. वाल्यांवर अन्याय होतो. आता धबधबे बघा. जयेश भाऊ आहे तर याला काय माहिती नाही, असेल तर तुम्हाला दाखवतो. मॉरिसला खेकडा भेटलाय.
एवढीच आहे चावायचं म्हणून. नाहीच आवड नांगे नसतील त्याला. आता काका आलेले आहेत एक खेकडा पकडायला. हे जावत बाकी नाही जावत ते काय ते सोडू नको. हा ते जाऊ बघ. चला घेऊन जाऊ पोरांना देऊ. चला आपलं जायचं घेऊन. कुठे नका मरण जाईल तो. सोडायचं इथं. हा मग काय करतो. अरे इथं बघितलं खेकडा धरायचा आला. काकांनी आम्हाला खेकडा पकडून दिला अशा रीतीने. सोडून इथंच. दे सोडून. मोहरीच भाऊ ऑन टॉप. चला भाऊ. चला खेकड्याला सोडून दिलं अशा रीतीने. डेंजर आहेत ना आमची पोरं. इकडे बिकडे डायरेक्ट पकडतात. डायरेक्ट काका आले डायरेक्ट रिक्षा थांबव ना. पोरं बिरं मस्त डायरेक्ट रिक्षा पुढं साप पकडू. चला त्यातलं तर जे दिसेल त्याला पकडणार. सुटले पाहिजे होते. गेले पुढं. रस्ता थोडा खराब आहे. रस्ताची परिस्थिती खूपच डेंजर आहे. पण क्लायमेट बघून काय वाटत नाही वय रे. धबधबे. आता बघा आमची गाडी तर पुढे गेली. आम्ही खेकडा पकडत होतो. ही रिक्षा आहे आपल्या सोबतीला. रिक्षातले पण उतरले होते खेकडा पकडायला. आधी खायचो रे. आता आम्हाला खेकडा चालत नाही. खाऊ नको. बंदच केलंय. तरी खाऊ नको. मोन्या भाई जन्मलेलं नाही तर. तू आलाय तर खेकडावानीच झाला. झालंय खेकडावानीच झालं. धबधबे बघून घ्या गाईस. धबधबे धबधबे. मोन्या भाऊ ना ऐकत भाऊ आज 30 रुपये घेऊन आलता पण भाऊसा पाकर झालाय वाटतं. जयेश भाऊ बोललेला तसा रोड खराब आहे. काकांनी रिक्षात आणत कशी नेली हा. इथं माकड दिसले गाईस. कुठे माकड. माकड मोन्याच्या फॅमिलीला भेट. नाही आता वाचलं भाऊ ह्यो गोरा गोरा. दादा बसलाय मस्त पैकी बाई वरती. पार्टी आज मारली पार्टी. जयेश भवन जुईली ताई आता आम्हाला दिसलेले. 4 व्हीलर मध्ये होते. आम्ही 2 व्हीलर वर आहे. बघून हँग ना. बघून हँग. 4 टू व्हीलर वर आली बाबा. जयेश भाऊ आपला मस्त पैकी बसलेला. गर्दी का भाऊ. उचल त्यांना फोन करून. अरे फोन नाही लागत त्याच्या. वॉटरफॉल वॉटरफॉल. हे थांबलेत का? नाही गेले. बसलेलो आहे आम्ही तरी जवळ. पण हवा प्रमाण बाहेर आहे इथं. माणसं एकमेकांना धरून चालली. जाम झालेला आहे. हवा विचारू नका. हा समोरच आता दिसतंय देवीचं मंदिर. झाडावरनं तुम्ही वाऱ्याचा अंदाज घेऊ शकता. काय वार आहे. भयानक भयानक वार आहे. भयानक.
वार कसं आहे वार गार वारा बाईच्या डोंगरावर गार वारा झाड बघा झाड झाड पडत हे झाड पडायला भाव मला वाटतं इकडे लावू गाड्या गार वारा पडायला लागली तिथं काहीच पोरं हवेने पडायला परत पडणार ब्लॉक मध्ये घेऊ दे. हा बघ वाढीव हो त्याला परत पडायला लावा ब्लॉक मध्ये घ्यावे दे त्याला वारा बघा काहीच तुम्ही वारा गार वारा काळूबाईच्या डोंगरावरती लय घनगार वारा येऊ नको भावंड. देवीच्या नशिबात होता ना आम्ही आलो एवढा खडतर प्रवासात ना आम्ही एवढा खडतर घाट चढून आलोय ग्रास घाटचा ग्रास गाय झालेलं आहे बघू शकता तुम्ही दुखच दुख आपलं बघून इथं आम्हाला मोठं सुख भेटलं या धुकामध्ये. पोलीस आले चाले पोलीस बघत पोलिसांना पण ब्लॉग मध्ये घेतला आपण त्या आता मोहने आला गाडी घेऊन बुलेट राजा. पलीकडचं बघ ना काहीच दिसना मोहने मोहन भाई पुढं बघ कसं आहे ढगात काहीच दिसना बघा काहीच ढगांची चादर दिसना आमच्या अंगावरती आहे. कसं आहे विषय ओटी घेतली आहे तुम्ही बघू शकता क्लायमेट क्लायमॅक्स विषय क्लायमेट नाही काय क्लायमॅक्स. मोहन भाई तर टाईट झालाय पूर्ण आता मस्त वाटतंय पण. असं नको करू मला थंडी वाजती. चालवतच नाहीये काय. असली घात थंडी ना भाऊ थंडीवर विषय. पब्लिक कुठून चाललेला आहे पब्लिक उडून चालले मोहनेला घरा. लय घर वाटतंय लय घर वाटतंय फोन बिन उडते अशा रीतीने आम्ही आज आई काळूबाईचं दर्शन आमचं पूर्ण झालेलं आहे. बोल त्या मांडरच्या बघा जे ठरवलं होतं ते करून करून दाखवलं आहे. दाखवलेलं आहे भाऊ. पाऊस बिऊस काही विषय नाही. कोरडे दाखवते अख्खे कोरडे बघा आम्ही अख्खे कोरडे माझे केस तर बघा कसं बघा फार वाटते ते. बघा ह्याच्या केसात पाणी पण नाही पडत एकदम सुकली बघा सगळ्या जणांचं ठरलं होतं पण शेवटी चौघच जण आलेलं देवी समागम मंदिर. अशा रीतीने आमचं दर्शन झालं आहे. वरचा अनुभव शब्दांना सांगणारा होता. भयानक दायक असं म्हणता येईल त्याला. एकदम थंडी हवा जोरात पाऊस विचारू नका. आता परत चाललो आहे. आता एखादं हॉटेल बघून नाश्ता करत गरम गरम थोडं तुम्ही बघू शकता. एकदम खरबुडीत म्हणजे खरबुडीत. अशा रीतीने आमची जर्नी आता इथं पूर्ण होत आहे. आशीर्वाद हॉटेल संदीप भाऊ. चिकन लेग पीस आधारस्तंभ संदीप भाऊ.